निर्णय घेऊ शकता. पण परत शेतकऱ्याला सांग, नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 जून 2026. माझ्या शेतामध्ये पाहू शकता, या ठिकाणी आमच्या इथं पाऊस पडलेला आहे, पण 4 बोटच होईल गेलेली. तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये 7 जून पासून ते 14 जूनच्या दरम्यान दररोज पाऊस काय होणार आहे, मान्सून काय होणार, बऱ्याच भागामध्ये दाखल होणार आहे. म्हणजे एकदम 7 जूनला सगळ्या भागात होणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात दाखल होईल. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या शेतामध्ये ईदभर ओल जाईल त्यांच्या पेरण्यामध्ये लागतील, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की आता जे केरळमध्ये मान्सून जे दाखल झालाय ते पुढे सरकला आहे. आता ते कर्नाटक मधून शॉर्टकट मार्गाने मधल्या मार्गाने येत असल्यामुळे त्याच्यामुळे काय होणार आहे, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली